नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे गोचर आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आज तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सूर्याचा कुंभ राशीमध्ये प्रवेश झाल्यानंतर येथे त्याची राहूशी युती होणार आहे, कारण राहू हा ग्रह येथे आधीपासूनच विराजमान आहे. सूर्य आणि राहू यांच्या युतीला ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण योग असे संबोधन प्राप्त आहे. अर्थातच ही ग्रहण स्थिती फारशी श्रेष्ठ अशी म्हणता येणार नाही, परंतु या युतीवर गुरु या शुभग्रहाची 9वी दृष्टी असणार आहे. गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते. त्यामुळे सूर्य आणि राहू यांच्या युतीचा दुष्परिणाम कमी होण्यास ही तुम्हाला नक्कीच मदत मिळणार आहे. जीवनामध्ये सर्व काही चांगलेच असते असे नाही, परंतु जे वाईट आहे त्याच्यावर चांगल्याने मात होत असते आणि याचाच प्रत्यय हा या कालखंडात येताना हा दिसत आहे. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी लाभेश असलेला हा सूर्यग्रह पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव विद्या, संतती, प्रेम, भावना यांचा भाव आहे. याच भावावरून शेअर मार्केटचा सुद्धा विचार केला जातो. जे शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी सावधान राहण्याची ही गरज आहे. या कालखंडात त्यांनी कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये, म्हणजे जोखीम स्वीकारू नये. तुमचे निर्णय हे चुकण्याची शक्यता आहे, कारण पंचम भावात हा राहू ग्रह आहे आणि हा भावनांचा भाव आहे. त्यामुळे मनाने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकतात. काळजीपूर्वक निर्णय घेणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे, अन्यथा नुकसानीची शक्यता ही नाकारता येत नाही. प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक दिसून येत आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला आणि आकर्षणाला बळी पडू नये. त्याचबरोबर नवीन नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी हा कालखंड अनुकूल नाही. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मन अभ्यासात केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे, अन्यथा त्याचा तुम्हाला पश्चाताप होताना दिसून येईल. जर तुम्ही गुरुमंत्र स्वीकारणार असाल, म्हणजे गुरुदीक्षा घेणार असाल, तर त्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. उपाय म्हणून विद्यादान करणे हे तुळ राशीच्या जातकांसाठी हितावह आहे. ज्यांना विद्यादान करणे जमणार नाही अशांनी विद्यार्थ्यांची काही ना काही मदत केल्यास सूर्याचे हे गोचर त्यांच्यासाठी अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे. आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दशमेश असलेला हा सूर्य तुमच्यासाठी चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव मातृसौख्याचा भाव आहे, गृहसौख्याचा भाव आहे. घरातील वातावरण येथे राहू आणि सूर्याची युती अशांती निर्माण करू शकते आणि त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. मातृस्वास्थ्याची चिंता ही तुम्हाला या कालखंडात सतावू शकते. कार्यक्षेत्रात सुद्धा त्रास होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. पैतृक संपत्ती संबंधी जर काही कामे अडकली असतील तर ती मात्र मार्गी लागू शकतात. जनसंपर्क ज्यांचा जास्त आहे त्यांनी सावधान राहणे गरजेचे आहे. तुमची फसवणूक होऊ शकते आणि म्हणून योग्य ती खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी स्वतःचे स्वास्थ्य हे जपले पाहिजे. उपाय म्हणून घरातील अडगळ ही त्यांनी दूर करावी, ज्यायोगे सूर्य आणि राहूचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत मिळणार आहे. धनुराशीच्या जातकांसाठी नवमेश म्हणजे भाग्येश असलेला हा सूर्य तृतीय भावातून आपले गोचर करत आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा, करिअरचा भाव आहे आणि येथे असलेल्या सूर्याची दृष्टी भाग्यभावावर पडणार आहे. भाग्येशाची भाग्यावर दृष्टी हा कालखंड तुमच्यासाठी एक श्रेष्ठ असा संदेश घेऊन येत आहे. षष्ठ भावामध्ये किंवा तृतीय भावामध्ये पापग्रह हे शुभ फलदायी ठरतात. त्यामुळे धडाडीने काम करण्यास ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत पोषक अशीच म्हणावी लागेल. कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय बनताना दिसत आहात. नातेसंबंध ही युती बिघडवू शकते, परंतु कार्यक्षेत्रात मात्र जबरदस्त कामगिरी तुमच्या हातून घडताना दिसत आहे. जोडीदाराचे सहाय्य हे सुद्धा तुम्हाला या कालखंडात मिळताना दिसत आहेत. नोकरीमध्ये बढतीचे योग हे सुद्धा या कालखंडात येताना दिसत आहेत.
जर तुम्हाला ट्रान्सफर हवी असेल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. नोकरी, व्यापार, विद्यार्थी सर्वांसाठी एकंदरीत सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण चांगले असणार आहे. स्वास्थ्य हे सुद्धा ठीक असलेले दिसून येत आहे आणि धनुराशीच्या जातकांनी सूर्योपासना करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी अष्टमेश असलेला हा सूर्यग्रह तुमच्यासाठी द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव धन, वाणी, कुटुंबाचा भाव आहे. येथे हे दोन दोन पापग्रह तुमच्या ग्रह कलहात भर घालताना दिसत आहेत. मतभेद होण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. घरातील वातावरण हे अशांत बनू शकते. तुमची वाणी ही सुद्धा कठोर किंवा कटू बनणार आहे आणि म्हणून तुम्ही योग्य ती खबरदारी ही घेतली पाहिजे. एकंदरीत सर्वांशी मधुर वाणी ठेवणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. येथे असलेला राहू तुम्हाला व्यसनांकडे आकर्षित करू शकतो. त्याचबरोबर कायद्याचे पालन करणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. सासूरवाडीच्या माणसांशी संबंध बिघडू शकतात आणि म्हणून त्यासाठी सुद्धा तुम्ही सजग असले पाहिजे. पैतृक संपत्ती विभाजनात वाद होण्याची शक्यता ही या कालखंडात दिसून येत आहे. या कालखंडात मकर राशीच्या जातकांनी कोणालाही ऋण देऊ नये आणि कोणाकडून घेऊही नये. त्याचबरोबर कोणाला जामीनही राहू नये. स्वास्थ्याचा विचार करता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून तुम्ही तुमच्या जेवणातला काही भाग कुत्रा किंवा पक्ष्यांना देणे तुमच्यासाठी हितावह आहे, ज्यामुळे राहुजन्य पिढेपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकेल. आणि कुंभराशीच्या जातकांसाठी सप्तमेश असलेला हा सूर्य तुमच्या लग्न भावावरून म्हणजेच व्यक्तिमत्व भावावरून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. सप्तमेशाचे लग्नी गोचर ही स्थिती तुमच्यासाठी फारशी अनुकूल नाही. अति आत्मविश्वास या कालखंडात बाळगू नये. दाम्पत्य जीवन बाधित करणारा असा हा कालखंड आहे. दाम्पत्य जीवनात तणावाची स्थिती किंवा तू मैमेसारखी स्थिती ही निर्माण होणार आहे. नातेसंबंध सांभाळणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. परंतु नोकरी किंवा व्यापारासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये इतरांना मॅनेज हे तुम्ही करू शकणार आहात. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे हे अवघड होऊन बसेल. भौतिक सुखासाठी हे सूर्याचे गोचर अनुकूल जरी असले तरी सुद्धा धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये तुमचे मन लागणार नाही किंवा त्याकडे तुम्ही आकृष्ट होणार नाहीत. तुमच्यातील गुणांचा योग्य वापर करणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा याचे दुष्परिणाम हे सुद्धा नंतर तुमच्या वाट्याला येऊ शकतात. घरातील ज्येष्ठांचा योग्य तो मान राखणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना उष्णतेचे विकार आहेत किंवा ज्यांची प्रकृती उष्ण आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. नेत्रपीडा, जळजळ, ताप यासारखे विकार तुम्हाला या कालखंडात सतावू शकतात. उपाय म्हणून सूर्योदयापूर्वी उठणे, जीवनशैली संतुलित ठेवणे यासारखे छोटे उपाय तुमच्यासाठी अत्यंत हितावह आणि मोलाचे ठरू शकतात. आणि सर्वात शेवटी मीन राशीची चर्चा. मीन राशीसाठी षष्ठेश असलेला हा सूर्य तुमच्यासाठी व्ययभावातून म्हणजे 12व्या भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव परदेशाचा, मुक्तीचा भाव आहे. त्याचबरोबर खर्च किंवा झोपेचा विचार हा सुद्धा याच भावावरून होतो. या कालखंडात तुम्हाला झोपेच्या तक्रारी संभवू शकतात. तुम्हाला झोप लागताना अडथळे निर्माण होतील. खर्च हे सुद्धा वाढताना दिसत आहेत. औषधोपचारावर जास्त खर्च होताना दिसत आहे. आत्मिक शांती मिळवताना तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोर्ट कचेरीत जर तुम्ही कार्यरत असाल तर मनासारखे यश मिळताना दिसत नाही. दाम्पत्य जीवन हे सुद्धा बाधित होऊ शकते. नोकरी आणि व्यापार या दोन्हीसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार नाही. कामामध्ये विनाकारण अडचणी आणि विघ्ने येण्याची शक्यता ही दिसून येत आहे. खर्चावर नियोजन करणे किंवा नियोजन करून खर्च करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर स्वतःकडे लक्ष पुरवणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. विद्यार्थ्यांचे मन हे सुद्धा अभ्यासात लागताना दिसत नाही. शत्रू त्रास देतील, परंतु सुरुवातीला तुम्हाला त्यांचा त्रास जाणवेल, परंतु अंतिमतः तुम्ही विजयी होणार आहात. कारण षष्ठ भावातील सूर्य आणि राहू हे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुमच्यासाठी हितावह असणार आहेत. उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांनी मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मनन, चिंतन याकडे लक्ष तुम्ही पुरवले पाहिजे. किंवा तुम्ही एखादे तुमचे आवडते संगीतही या कालखंडात ऐकून तुम्ही तुमचे मनस्वास्थ्य हे ठीक ठेवू शकतात. त्याचबरोबर नामजप साधना ही सुद्धा तुमच्यासाठी या कालखंडात अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या
छोट्या छोट्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण शांततेने व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळेल. अशा रीतीने आज आपण सूर्याचे गोचर आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेची ही माहिती पूर्ण केलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे आमच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळेल. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.